नमस्कार, मी गोपाल पवार व्होकॅब्युलरी बूस्टरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ऑक्युपेशन किंवा प्रोफेशन. म्हणजेच आपल्या आजूबाजूला वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात, त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर अतिशय असा महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून जर आपण पाहत असाल तर फॉलो करा. तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ सुरू करूया. चला, ही इमेज आहे. यांना आपण सगळेच ओळखतो. यांचं नाव नाही जाणून घ्यायचं, यांचं प्रोफेशन काय आहे. तर लक्षात घ्या, हे काय करतात तर हे ऍक्टिंग करतात, म्हणून आपण यांना ऍक्टर असं म्हणतो. ऍक्टर ऍक्टिंग करतात मूवीज मध्ये, म्हणून यांचं जे प्रोफेशन आहे ते काय आहे तर ते ऍक्टर आहे. चला पुढे बघूयात. परत परत तेच नाव जाणून घ्यायचं नाहीये आपल्याला, यांचं प्रोफेशन जाणून घ्यायचं आहे. तर या ऍक्ट्रेस आहेत. चला पुढे आपण बघूयात. तर बार्बर, लक्षात घ्या, बार्बर. तर याला म्हटलं जातं बार्बर. पुढे आपण बघतोय काहीतरी लिहितायत, विचार करतायत. ऑथर, लिहिण्याचं काम हे करतायत. रायटर किंवा ऑथर आपण यांना म्हणतो. पुढे बघूयात. गेस करा यांना काय म्हटलं जातं. बऱ्याच लोकांनी पेंटर असं गेस केलं असेल, तर नाही. लक्षात घ्या, हे आहेत आर्टिस्ट. हे काहीतरी आर्ट करतायत, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करतात. पेंटर जे फक्त कलर देण्याचं काम करतात ते पेंटर असतात. तर हे पेंटर नाही आहेत, हे आहे आर्टिस्ट. वेगवेगळ्या प्रकारचे चित्र ते त्या ठिकाणी काढत असतात, त्यांना आर्टिस्ट असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. चला, ही इमेज अतिशय महत्वाची आहे. बघा, गेस करा. ॲस्ट्रॉनॉट. चला पुढे बघूयात. बघा, हातात हातोडा वगैरे काहीतरी काम ते करता आहेत. त्यांना काय म्हटलं जातं, मराठीत आपल्याला माहित आहे लोहार असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये यांना ब्लॅक स्मिथ, इंग्रजीमध्ये म्हटलं जाणार ब्लॅक स्मिथ. पुढे बघूयात. चला, काय करतायत, क्रिकेट हे खेळतायत. तर बघूया, त्यांना म्हणणार बॅट्समन. क्रिकेट खेळतायत, पण नेमकं काम काय करतायत. क्रिकेटमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी असतात. बॅटिंग करणे, बॉलिंग करणे, फिल्डिंग करणे. तर प्रत्येकाला वेगवेगळ्या आपण ओळखतो. प्रोफेशन त्यांचं क्रिकेटर आहे, बट सध्या ते काय करतायत तर या बॅट्समन आहे. बॅटिंग करतायत तर बॅट्समन आहे. पुढे बघूयात. मराठीमध्ये आपण यांना सुतार असं म्हणतो, इंग्रजीमध्ये म्हणल्या जाणार कारपेंटर. तर जी लोक लाकडाचं काम करतात त्यांना आपण मराठीत सुतार असं म्हणतो, इंग्रजीमध्ये कारपेंटर असं म्हटलं जातं. कारपेंटर. पुढे बघूयात. मराठीत आपण यांना खाटीक म्हणतो, इंग्रजीमध्ये यांना बूचर असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. चला, इथे आपल्याला जाण्याचं नेहमीच काम पडतं. फार्मासिस्ट असं म्हटलं जातं. फार्मासिस्ट, त्या दुकानाला मेडिकल शॉप असं म्हणणार, पण तिथे काम करणारी जी लोक आहेत त्यांना फार्मासिस्ट असं म्हणतात. लक्षात घ्या, दुकान वेगळं, दुकान आपण मेडिकल म्हणणार, बट तिथे जी लोक कामं करतात त्यांना फार्मासिस्ट असं म्हटलं जातं. चला पुढे बघूयात. हे पण आपल्याला माहिती आहे, आजूबाजूला आपले असतात. काय म्हणतात, कॉबलर. कॉबलर हे तर आपल्याला परिचयाचं आहे. बसने आपण प्रवास करतो, तिकीट यांच्याकडून घेत असतो. काय म्हणतात त्याला, कंडक्टर. कंडक्टर, करेक्ट. काय करतायत, बॉलर. बॉलिंग करतायत म्हणून बॉलर. व्हेरी गुड. चला पुढे बघूयात. हे नक्कीच आपल्याला माहित असेल. काय करतायत, डान्स करतायत, म्हणून आपण काय म्हणणार यांना, डान्सर. डान्सर. पुढे बघूयात. चला, आता इथे यांना आपण ओळखतो. नाव याचं नको आहे, यांचं प्रोफेशन आपल्याला हवं आहे. तर क्रिकेटर, हे आहेत क्रिकेटर. त्याच्या अगोदर आपण जे बघितलं ते बॅटिंग करत होते म्हणून आपण त्यांना बॅट्समन असं म्हटलंय. बॉलिंग करत होते म्हणून बॉलर. इथे आपण क्रिकेटर, बेसिकली बॅटिंग करत असतील, बॉलिंग करत असतील, त्यांचं प्रोफेशन जे आहे ते क्रिकेटर आहे. तर हे जे आहेत क्रिकेटर आहेत. पुढे आपण बघूयात. दात आपला दुखतोय, आपण डॉक्टरकडे जातो. दाताच्या डॉक्टरला काय म्हणतात तर डेंटिस्ट. डेंटिस्ट, दाताच्या डॉक्टरला डेंटिस्ट असं म्हटलं जातं. चला पुढे जाऊयात. बेसिक आहे, ओळखलंच असेल सर्वांनी, डॉक्टर. हे कोण आहेत तर डॉक्टर. हे पण आपल्याला माहित आहे, बरीच लाईन आपल्याकडे जात असते. इलेक्ट्रिसिटी कट ऑफ आपल्याकडे होत असतो नेहमीच.
मराठीत लाईनमन आपण असं म्हणतो, इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन. पुढे बघूयात. चला, हे बऱ्याच लोकांना माहीत असेल. त्याला काय म्हणतात? ड्रायव्हर. ड्रायव्हर. गाडी चालवतायत, चालवण्याला ड्राईव्ह असं म्हणतात, म्हणून गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ड्रायव्हर असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. काय करतायत? शेती करतायत, तर फार्मर. फार्मर. पुढे बघूयात. आग विझवण्याचं काम हे करतायत, त्यांना इंग्रजीमध्ये फायर फायटर असं म्हटलं जातं. फायर फायटर. जज. जज. पुढे बघूयात. जर्नलिस्ट. जर्नलिस्ट. गेस करा. सोन्याचं दुकान आहे, सोन्याचे दुकान जे चालवतात त्यांना गोल्ड स्मिथ असं म्हटलं जातं. गोल्ड स्मिथ. गार्डन मध्ये काम करतायत, मराठीमध्ये आपण यांना माळी असं म्हणतो, इंग्रजीमध्ये म्हणणार गार्डनर. गार्डन मध्ये काम करतायत म्हणणार गार्डनर. चला, हे तर नक्की सगळ्यांनी गेस केलं असेल. फुटबॉलर. फुटबॉलर. चला, हातात बंदूक आहे, शिकार केलेली आहे म्हणून शिकारी आपण यांना म्हणतो. इंग्रजीमध्ये यांना हंटर असं म्हटलं जातं. हंटर म्हणजे शिकारी. पुढे बघूयात. हातात जाळं दिसतंय, माशी पकडलेली आहे, त्यांना फिशरमॅन. फिशरमॅन. माशी जी लोक पकडतात त्यांना फिशरमॅन असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. हे आहेत लॉयर. वकील. लॉयर. बघा इमेज. पुस्तकं वगैरे आपल्याला दिसत आहेत, या ठिकाणी बुक्स आपल्याला दिसत आहेत, त्यांना लायब्ररियन असं म्हटलं जातं. लायब्ररियन. ग्रंथपाल. लायब्ररियन. चला, गेस करा. जादूचा खेळ ते दाखवत आहेत. मॅजिशियन. मॅजिशियन. हे बघा, गाडी बिघडलेली आहे, गाडी सुधारतायत. मेकॅनिक. करेक्ट. मेकॅनिक. डॉक्टर नाही आहेत, बट डॉक्टरांना जे मदत करतात, डॉक्टरांसोबत जे काम करतात त्यांना म्हटलं जातं नर्स. नर्स. गाय आहे, दुधाच्या कॅटल्या दिसत आहेत, त्यांना म्हणणार मिल्कमॅन. काय म्हणणार? मिल्कमॅन. चला पुढे बघूयात. हे जे आहेत काय करतायत, तर हे रंग देत आहेत, यांना म्हटलं जाणार पेंटर. पेंटर. पुढे बघूयात. घराचं काम करतायत, मराठीमध्ये आपण यांना गवंडी म्हणून ओळखतो, घरकाम मिस्त्री. इंग्रजीमध्ये मेसन असं म्हटलं जातं. मेसन. इंग्रजी शब्द आहे मेसन. पुढे बघूयात. गेस करा. पायलट. प्लेन चालवतायत तर पायलट. शिप्स आहेत, शिप्स पाळणारे लोक, त्याला म्हटलं जातं शेफर्ड. शेफर्ड. पाईप वगैरे दिसत आहेत, पाईपचं जे काम लोक करतात. प्लंबर. प्लंबर. साधं एक दुकानात खेळण्याचं दुकान दिसतंय, तर याला म्हटलं जाणार शॉपकीपर. दुकानदार. तर बेसिकली एक शॉप आहे, दुकान आहे, तर याला शॉपकीपर, दुकानदार आपण असं बेसिकली म्हणतो. चला, मूर्ती तयार करणारे, मातीपासून वेगवेगळे भांडी तयार करणारे, यांना म्हटलं जातं पॉटर. लक्षात घ्या, मातीची भांडी तयार करणारे, मूर्त्या तयार करणारी जी लोक आहेत त्यांना इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पॉटर. सगळ्यांचे परिचयाचे आहेत. नाव त्यांचं नकोय, त्यांचं प्रोफेशन आपल्याला पाहिजे. ते काय करतात, तर हे कोण आहे, तर हे पॉलिटिशियन आहेत. पॉलिटिशियन. पिऊन. पिऊन. ऑफिसमध्ये असतील, शाळेत असतील, छोटी मोठी जी कामं करतात त्यांना पिऊन असं म्हटलं जातं. त्यांचंही नाव बऱ्याच लोकांना माहीत असेल. नाव नकोय, प्रोफेशन आपल्याला हवंय. सिंगर. सिंगर. चला, हे तर सर्वांनाच माहीत असेल. त्यांना म्हणतो आपण सोल्जर.
देशाची रक्षा करतात त्यांना आपण म्हणतो सोल्जर. पुढची इमेज आहे वॉचमॅन. वॉचमॅन याला नॉर्मली आपण याच नावाने ओळखतो, टेलर. टेलर बघा, असे काही शब्द आहेत किंवा असे काही गोष्टी आहेत ज्यांना आपण त्या नावानेच ओळखतो किंवा त्या पद्धतीनेच ओळखतो. जसं टेलर. टेलर हा ऑलरेडी इंग्रजी शब्द आहे आणि आपण यांना टेलर म्हणूनच ओळखतो. जर टेलरला मराठीत काय म्हणतात हे विचारलं तर नक्कीच कोणाला येणार नाही या ठिकाणी. बघा काय म्हणतात टेलरला मराठीत, काय म्हणतात, जर आपल्याला माहित असेल तर कमेंट करा. पुढे बघूयात. स्टुडंट्स. स्टुडंट्स मला शिकवता आहेत, क्लासरूम आहे, विद्यार्थी बसलेले आहेत आणि शिकवत आहेत, तर ते आहे टीचर. टीचर. स्विमिंग करतायत तर म्हणणार स्विमर. स्विमिंग करतायत म्हणणार स्विमर. यांचं प्रोफेशन काय आहे तर स्विमर ते आहे. त्यांचं प्रोफेशन काय आहे तर ते स्विमर आहेत. पोहण्याचं काम ते करतात, स्विमर. तर अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला जे लोक आढळतात, वेगवेगळी कामं ते करतात. मराठीत आपल्याला नक्कीच ते माहीत आहे. इंग्रजीमध्ये काय त्यांना म्हणतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे. व्हिडिओ आपल्याला युजफुल असेल तर व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकला असाल तर प्लीज फॉलो करा. थँक्यू.